हॅलो फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत आपला अष्टांग हृदयाचा 6वा चॅप्टर म्हणजेच अन्नस्वरूप विज्ञानीय. ठीक आहे. याच्यामध्ये जे आपले सिरियल्स आहेत म्हणजे डाळी असतील, तृणधान्य असतील, कडधान्य असतील, फळं असतील, ओके, जो काही आहार घटक आहेत त्यांचे इथे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे या चॅप्टरमध्ये. ओके. बघा, याच्यामधलं शुकधान्य शिंबीधान्य हे इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतं पेपरमध्ये. ठीक आहे. बघा, सर्वात पहिले आपण बघणार आहोत शुकधान्य वर्ग. तर शुकधान्य म्हणजे काय? तर शुकधान्य आपण म्हणू शकतो की जे तृणधान्य आहे जे आपण यूज करतो. बघा, जसं की ज्वारी, बाजरी, गहू. ठीक आहे. हे जे आहे हे शुकधान्य वर्गामध्ये येतात. ठीक आहे. याला शुकधान्य का म्हटलं आहे? कारण ते असे त्यांचे जे झाड असतात तर ते हाईटनी कमी असतात आणि डायरेक्ट ते त्या झाडावर येतात. ठीक आहे, विदाऊट फ्लावर. ठीक आहे. बघा, तर शुकधान्य वर्ग बघा, या तांदूळाचे विविध प्रकार गहू, जव इत्यादी समाविष्ट झालेले आहे. सर्वात पहिले आपण बघूया तांदूळाचे प्रकार. बघा, तांदूळाचे प्रकार किती सांगितले आहे याच्यामध्ये? ठीक आहे. तांदूळाचे प्रकार सांगितले आहे 25 प्रकार सांगितले आहे. त्याच्यामधलं काय काय कोणकोणते आहे ते? रक्तशाली, ठीक आहे, महाशाली, कोलम, तूर्णक, सारमुग, सुगंधिक, पुंडरीक, कोचन, महिष, शुक, दूषक, लांगल, शाखी. ठीक आहे, समजलं एवढं? त्यानंतर बघा, आता याचे गुण. आता हे महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये काय गुण असतात. बघा, आता याच्यामध्ये काय काय गुण असतात? याचा श्लोक आहे, स्वादुपाक रसहा स्निग्धा वृषा बध अल्प वर्चस कषाय अनुरसहा पथ्या लघव मूत्रला हिमा. म्हणजे काय सांगितलं आहे इथे की जे शुकधान्य आहे त्याच्यामधलं जे तांदूळ आहे, ठीक आहे, शुकधान्य हे सर्वात श्रेष्ठ आहे. ठीक आहे, पूर्ण आहार द्रव्यामध्ये जे शुकधान्य आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. आणि नंतर काय सांगितलं, त्याचा रस कसा आहे? मधुर रस आहे. विपाक कसा आहे? मधुर आहे. स्निग्ध आहे, ते लघु आहे, शीत आहे, पथ्यकर आहे, मूत्रल आहे म्हणजे युरिन फॉर्मेशन होतं त्याने लवकर. वृक्ष आहे, बद्ध अल्प आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन ते जास्त होऊ देत नाही. आणि शुक्रवर्धक आहे म्हणजे ते शुक्रदोषाला वृद्धी करते. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा, सर्वात फर्स्ट आहे रक्तशाली आपला तांदूळमध्ये. रक्तशाली हा एक टाईप आहे तांदूळचा. ठीक आहे, रेड कलरचा तांदूळ असतो तो कसा आहे बघा सांगितलं आहे, तो तृष्णाशामक आहे म्हणजे तो तहान शमन करते. त्रिदोषनाशक आहे, त्याचं सेवन केल्याने 3 दोष हे बॅलन्स राहतात. आणि सर्वात श्रेष्ठ तांदूळ सांगितले आहे म्हणजे बघा, जो रक्तशाली तांदूळ आहे तो तांदूळामधून सर्वात श्रेष्ठ म्हणजे खूप जास्त त्याला प्रायोरिटी दिलेली आहे. ठीक आहे, श्रेष्ठ म्हटलेलं आहे. त्यानंतर षष्टिकशाली म्हणजे काय? तर 6 महिन्यांनी येणारा तांदूळ. ठीक आहे. बघा, 60 दिवसांनी. इथे लिहिले बघा, पीक हे केव्हा येते? त्याचे 60 दिवसात तयार होते. ठीक आहे. बघा, आता हे जे गुण काय सांगितले आहे? स्निग्ध, शीत, ग्राही, हलके आहे, स्थिर आहे, त्रिदोषनाशक आहे आणि मधुर रसाचे आहे. ठीक आहे. तांदूळ बेसिकली हे हेल्थसाठी चांगलेच असतात. ठीक आहे, हलके असतात, दॅट्स वाय. बघा, नंतर आता इतर. आता हे जे आहे हे आपण मेन टाईप्स बघितले. तर इतर काय आहे तांदूळ? व्रीही आहे, वरक आहे, गंधन आहे, जुतुमुख आहे, हे इत्यादी तांदूळाचे टाईप्स आहे. खूप आहे. किती आहे? 25. MCQ येऊ शकतो, तांदूळाचे टाईप्स किती आहे? 25. बघा, आता ते इतर मग ते कसे आहेत? पित्तवर्धक आहे, पित्त वाढवतात. त्रिदोषकारक आहेत म्हणजे त्रिदोषाला वाढवतात ते. मूत्रल आहे, ठीक आहे, आणि उष्ण आहे. ठीक आहे, हे म्हणजे त्याचं आपण एक्सेप्शन म्हणू शकतो हे जे तांदूळ आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तृणधान्य. ठीक आहे, तृणधान्य म्हणजे गहू असतील. ठीक आहे. बघा, कसे आहे ते? कंगू, कोदो, निवार इत्यादी हे तृणधान्य सांगितले आहे. आणि ते कसे असतात? थंड आहेत. ठीक आहे, हलके आहेत. ठीक आहे, वातहर आहे म्हणजे वाताला कमी करते. कफ पित्तहर आहे, लेखन करणारे आहे, मधुर आहे आणि आम्लरसाचे आहे. ठीक आहे, तृणधान्य. तृण म्हणजे काय? गवत. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे शॉर्ट हाईट असतात, त्यांना फक्त पानं आणि फळं म्हणजे ते धान्य येत असतात. आणि शुकधान्यापेक्षा कमी श्रेष्ठ आहे म्हणजे जे शुकधान्य असतात, ठीक आहे, त्याच्यापेक्षा हे कमी श्रेष्ठ असतं. ठीक आहे. आणि याच्यात काय आहे? यव.
ओके. आता यव म्हणजे जव, तुम्ही ऐकलं असेल बार्ली म्हणतात त्याला. सो ते कसं आहे, मधुर रसाचं आहे, जड असतं ते. ठीक आहे. शीत असतं, वृक्ष असतं, सारक असतं, मलवर्धक असतं म्हणजे मल तयार करतं, वातकारक असतं. ठीक आहे. देन वृक्ष असतं. त्यानंतर इकडे येऊ आपण. आणि काय करतं ते, कफ पित्त मूत्र यांचा ऱ्हास करतं, जे यव असतं. ठीक आहे. बार्ली पीनस, श्वास, कास, उरुस्तंभ, कंठरोग, त्वचारोग याचा नाश करतं. ठीक आहे. त्यानंतर आहे गोधूम. आता आपलं गोधूम आपण जे यूज करतो रोज, गहू. सो गहू बघा कसे आहे. सो हे जे गहू आहे हे आहे वृक्षशीतो गुरुस्निग्धो जीवनो वातपित्त संधानकारी मधुरो गोधूम स्थैर्यकृत सरह. म्हणजे काय, याचे गुण सांगितले आहे की गोधूम कसं आहे, गुरु आहे, शीत आहे, स्निग्ध आहे, मधुर आहे, कषाय रसाचे आहे. ठीक आहे. ओजस्कर आहे, ओज वाढवणारे आहे, वातपित्त नाशक आहे, मोडलेले हाड जोडणारे आहे, विरेचक आहे. ठीक आहे. आणि शरीरात स्थिरता आणणारे आणि अस्थिसंधान करणारे, म्हणजे शरीराला एक स्टेबिलिटी आणतं गहू. ठीक आहे. म्हणून आपण गहू जास्तीत जास्त लोक यूज करतात. ठीक आहे. त्यानंतर आता हे झाले शुकधान्य आपले संपले. ठीक आहे. एवढंच आहे त्याच्यात. त्यानंतर आहे शिंबी धान्य. आता शिंबी धान्य म्हणजे काय, जे ग्रुप ऑफ लेग्युम्स किंवा पल्सेस म्हणजे आपल्या डाळी. सो बघा यात मूग, तूर, मसूर, माश, माश म्हणजे उडीद म्हणतात त्याला. ठीक आहे. उडीदाला संस्कृतमध्ये माश म्हणतात. त्यानंतर कुलीत इत्यादी धान्य येतात. ठीक आहे. सो आता हे कसे आहे, कषाय, मधुर या रसाचे आहेत. ठीक आहे. पाककाली आहे. ठीक आहे. तिखट, थंड, लघु, वायूचा अवरोध करणारी आहे, मला अवष्टंभक करणारी आहेत. ठीक आहे. आणि रक्तपित्त, कफ व मेदविकार यांचा नाश करणार आहे. ठीक आहे. सो आता या डाळींमध्ये सर्वात बघा काय सांगितलं, तर एक एक डाळीचं सांगितलं आहे. सो बघा मूग आहे. ठीक आहे. मूग हे आपला सिरियल्स आहे. ओके. सो कडधान्य आहे. सो हे सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे, म्हणजे मूग डाळ ही सर्वात श्रेष्ठ सांगितली आहे. ठीक आहे. सो ही कशी आहे, वातकर आहे, म्हणजे काय आहे, वाताला वाढ होते, कारण मूग डाळ पचायलाही हलकी असते. सो दॅट्स वाय. त्यानंतर आहे कुळीथ. ठीक आहे. सो हे कसं आहे, उष्ण आहे, आम्ल आहे, शुक्राचा नाश करते. ठीक आहे. पित्तवर्धक आहे, रक्तवर्धक आहे, कफनाशक आहे, अश्मरी नाशक आहे. ठीक आहे. जे किडनी स्टोन आहे त्याला सुद्धा ते नाश करते. ठीक आहे. त्यानंतर आहे माश. तर माश काय, माश म्हणजे काय, उडदाची डाळ. सो ती कशी आहे, स्निग्ध आहे. ठीक आहे. जड आहे, आता ही पचायला जड असते उडदाची डाळ. ठीक आहे. स्वादू आहे. ठीक आहे. वातनाशक आहे, मूग वातकर होता आणि हे वातनाशक आहे. कफपित्तकारक आहे, मलवर्धक आहे, शुक्र वृद्धिकर आहे आणि सर्वात निकृष्ट मानलेलं आहे. म्हणजे मूग जे आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे, तर जे उडीद आहे हे सर्वात निकृष्ट कडधान्य. ठीक आहे. शिंबी धान्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. MCQसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नंतर आहे तीळ. तर तीळ बघा कसे, उष्ण आहे. ठीक आहे. जड आहे, कटुविपाक आहे, थंड आहेत ते, कफपित्तकारक आहे, वृद्धिप्रद आहे, अग्निदीपक आहे. ठीक आहे. अग्निदीपन करतात. ठीक आहे. केशवर्धक आहे. ठीक आहे. आपल्या केसासाठी चांगले आणि मूत्राचे प्रमाण कमी करणारे आहेत. बरोबर. त्यानंतर अळशी. अळशी म्हणजे काय, तर जवस माहिती असेल तुम्हाला, ब्राऊन कलरचे असतात. सो बघा ते कसे आहेत, स्निग्ध असतात. ठीक आहे. मधुर आहेत, कडू आहेत, उष्ण, जड. ठीक आहे. कफपित्तकारक आहेत व दृष्टी आणि शुक्र यांचा नाश करणारे आहे. ठीक आहे. नंतर काय बघा, म्हणून बघा जवस जास्त खायला नाही सांगत, थोडंसं 1 चम्मचच खायला सांगतात. बघा आता याच्यात सांगितलं आहे की जे काही नवीन धान्य आहे ते अभिषंधी असतात. ठीक आहे. ते भूक वाढवतात आणि जे 1 वर्ष जुने असतात ते पचायला हलके असतात. म्हणजे बघा आपण कधी पण यूज करतो धान्य, जुने तांदूळ यूज करतो का, कारण ते पचायला हलके असतात. जे नवीन असतात ते अभिषंधी म्हणजे पचायला जड जातात म्हणून. त्यानंतर द्विदल धान्य भाजल्यास हलके होतात. द्विदल म्हणजे काय, बघा जी आपली डाळ असते, हरभरा माहिती. सो ते 2 कॉटलीडॉन्स असतात, आपण शिकलो होतो. ठीक आहे. 11th कॉटलीडॉन्स म्हणजे त्याचे 2 असे तुकडे होतात. ठीक आहे. सो ते जे आहे ते द्विदल धान्य जर आपण त्याला भाजले सो ते हलके होतात पचायसाठी. ठीक आहे.
सो हे आपलं एवढं झालं आहे. नंतर आहे बघा कृतान्न वर्ग. कृतान्न वर्ग म्हणजे काय तर प्रिपेअर्ड फूड्स. ठीक आहे. सो आता याच्यात बघूया. बघा प्रिपेअर्ड फूडमध्ये काय देतं बेसिकली जे आपण शिजवतो, भात शिजवणे, भाताचे परत जे शिरा टाईप आपण बनवतो, सो त्याला प्रिपेअर्ड फूड असं म्हणतात. ठीक आहे. आयुर्वेदाने काही मोजकेच प्रिपेअर्ड फूड सांगितलेले आहे, असं भाजी पोळी, हिची भाजी त्याची भाजी असं काही सांगितलेलं नाही. सो बघा याच्यात काय बघा, फर्स्ट मंडपेय विलेपीनाम ओदनस्य च लाघव. म्हणजे यांनी सांगितले की जे अन्न स्वतः तयार केलेले असते, जसं की मंड म्हणजे काय तर पेज. बघा भाताची पेज असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला म्हणजे शिजवल्यानंतर थोडंसं पाणी टाकून ते प्यायला देतात. ठीक आहे. आजारी व्यक्तीला ते. लापशी म्हणजे शिरा टाईप, त्यानंतर त्याला पेय म्हणतात. ठीक आहे. ओदन म्हणजेच भात. ठीक आहे. इत्यादी जे आहे तर हे आपण प्रिपेअर करतो, तयार करतो ना, म्हणून त्याला कृतान्न वर्ग असे म्हणतात. सो हे कसे असते, पचायला हलके असते आणि लघु गुणाचे असते. ठीक आहे. आता पेज कशी असते, ही वातानुलोमन करते म्हणजे गॅसेस पास करते. ठीक आहे. बॉडीच्या बाहेर. तृष्णा, ग्लानी, पंचकर्मानंतर शेष राहिलेले जे दोष असतात त्यांचा ते नाश करते. म्हणजे बेसिकली पंचकर्मानंतर पेज प्यायला हे देत असतं. ते लापशी. आता लापशी कशी असते, क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा, तहान, ग्लानी, अशक्तपणा, उदरविकार यांचा नाश करते लापशी. ओके. देन विलेपी काय करते, दीपक आहे म्हणजे आपल्या पोटाची जी अग्नी आहे त्याला प्रज्वलित करते. स्तंभक आहे. ठीक आहे. तृष्णाशामक आहे, तहान भागवते. खाण्याला प्रिय आहे म्हणजे खाण्याला ही आवडते सर्वांना बेसिकली. सो हे आपले झाले कृतान्न वर्ग म्हणजे प्रिपेअर्ड फूड्स. ओके. हे येऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे. एक्झाममध्ये की मंडपेय विलेपीनाम ओदन असं याचं लिहायचं प्रत्येकाचं. ठीक आहे. थोडं. त्यानंतर आहे मांसरस. तर आपण मांसरससुद्धा आपण प्रिपेअर करतो. ठीक आहे. बघा आता काय, बृहणम प्रीणनो वृषश्च क्षुयो प्रणहा रसा. म्हणजे बघा जे मीठ सूप, जे नॉन व्हेजिटेरियन असेल ते बघा जेव्हा मीठला शिजवलं जातं, सो त्याचं जे सूप असतं पाणी, जेव्हा ते पाणी त्याचं असतं. ठीक आहे. ज्या पाण्यात ते शिजवतात, सो ते कसं असतं बघा, पौष्टिक आहे. म्हणून बघा मोस्ट ऑफ दी सगळेच जण ऑलमोस्ट नॉन व्हेजिटेरियन ते पितात. त्यानंतर तृप्तिकारक आहे, वृक्ष आहे, नेत्रांना शक्ती देणारे असते आणि व्रणास हितकर असते. ठीक आहे. म्हणून बघा म्हणजे मीठ सूप हे प्यायला पाहिजे असं सांगतात. त्यानंतर मुगाचे कढण म्हणजे मूग डाळ असते बरोबर, त्यालासुद्धा थोडंसं जास्त पाणी टाकून त्यालासुद्धा एक सूपप्रमाणे आपल्याला प्यायला देतात आजारी व्यक्तीला. का तर ते काय करते, व्रण, कंठरोग, नेत्ररोग व विरेचन केलेल्याला पथ्यकर आहे. म्हणजे या केलेल्या आजारी व्यक्तीला ते पथ्यकर आहे. म्हणजे त्यांना ते एक डायटिशियन त्यांचा पथ्य म्हणजे डॉक्टर पथ्य लिहून देतो की तुम्ही हे प्यायचं म्हणून. ठीक आहे. त्यानंतर काय, कुळथाचे कढण. आता हे काय करते, वायूचे अनुलोमन, तुनी व प्रतुनी यांचा नाश करते. ठीक आहे. सो हे आपले झाले. त्यानंतर काय आहे, लाह्या माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे. आपण म्हणतो ते तांदूळाच्या लाह्या असतात एक मुरमुरे टाईप्स. ठीक आहे. जे एकदम आपल्याला खातो बघा आपण, भेटतात ते बाजारात. लाह्या माहीत असेल तुम्हाला, आय डोंट नो, पण बघा सर्च करा गुगलवर. ठीक आहे. सो बघा ते कसे असतात, लघु, शीत, दीपक असतात ते. ठीक आहे. अग्नी दीपन करतात. कफ पित्तहर असतात. तृष्णा, अतिसार, मेह यांचा नाश करतात. ठीक आहे. देन पोहे. आता पोहेसुद्धा आहे त्याच्यामध्ये, ते आपण बनवतो. ठीक आहे. त्याला ते असे डायरेक्ट येत नाही ना नॅचरली, सो त्याला आपण कंप्रेस करून त्या तांदळाला पोहे हे तयार करतो. सो त्याला पृथुका म्हणतात. ठीक आहे. सो हे कसे आहे, हे जड आहे. ठीक आहे. बल्य आहे, बल देते. अवष्टंबक आहे. ठीक आहे. म्हणजे मूत्र मलयाला अवष्टंबन करते, थोडंसं स्टॉप करते. त्यानंतर आहे कफकारक आहे. ठीक आहे. सो हे आपले टोटल
हे आहे. ठीक आहे. त्यानंतर मांसवर्ग. आता मांसवर्ग म्हणजे काय? सो जे काही नॉन व्हेजिटेरियन आहे, सो मीट, टाईप्स ऑफ मीट बेसिकली इथे आहे. ठीक आहे. सो बघा, आता त्याच्यात सर्वात पहिले याच्यामध्ये खूप वर्ग केलेले आहेत. ठीक आहे. प्राण्यांनुसार, पक्ष्यांनुसार. सो सर्वात पहिले बघा मृगवर्ग. मृगवर्ग म्हणजे काय? तर हरिणांच्या जाती व ससा. म्हणजे याच्यामध्ये काय येतात? हरिणांच्या जाती म्हणजे जे हरिण आहे, काळवीट आहे, ओके, त्यांचं मांस, आणि ससाचं मांस. ठीक आहे. याचं मीठ याचं आहे. सो बघा याच्यामध्ये काय काय प्राणी येतात. आता याच्यामधले प्राणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो MCQला येऊ शकतात. तर प्राणी कोणते आहे मृगवर्गामध्ये? हरिण, काळवीट, कस्तुरी मृग, गोकर्ण, ससा, सांबर आणि शश. ठीक आहे. चालेल एवढं. देन विष्कीर प्राणी, विष्कीर पक्षी म्हणजे काय? तर चोचीने व पायाने जमीन उकरून काढतात आणि ते पसरवून अन्न खातात. म्हणजे ते पक्ष्यांचे टाईप केलेले आहे की ते कसा आहार घेतात त्याच्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले. ठीक आहे. त्यांना क्लासमध्ये डिवाईड केलं आहे. सो विष्कीर म्हणजे काय? चोचीने पायाने जमीन उकरून ते पसरून अन्न खातात. सो याच्यामध्ये काय काय येतं? लावा, कोंबड्या, ठीक आहे, तितर, चकोर, बटेर, मोर, बगळा आणि हंस. ठीक आहे. त्यानंतर प्रतूत पक्षी म्हणजे काय? तर चोचीने व पायाने तुकडे करून खाणारे पक्षी. म्हणजे चोचीने पायाने काय करतात? ते पहिले तुकडे करतात, मग ते खातात. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय येतं? पोपट, कोकिळ, कबूतर, चटक आणि साळुंखी हे पक्षी येतात. ओके. याचे हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो आता हे जे आहेत हे 3 मृगवर्ग, विष्कीर पक्षी, प्रतूत पक्षी, सो हे येतात जांगल मासमध्ये. ठीक आहे. जांगल मासमध्ये म्हणजे जांगल प्रदेश तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. तीन टाईपचे प्रदेश असतात, जांगल, अनुप आणि साधारण. सो जांगल मासामध्ये हे 3 टाईप्स येतात. देन नंतर बघा बिलेशर. बिलेशर म्हणजे काय? तर बिळात राहणारे प्राणी. सो याच्यात काय येतं? बेडूक, घोरपड, साप आणि सळ. ठीक आहे. त्यानंतर प्रसह म्हणजे काय? दुसऱ्याकडून भक्ष्य हिसकावून खाणारे. ठीक आहे. आता ते कोणते? उंट, घोडा, चित्ता, मांजर, उंदीर, हिसकावून खाणारे, वाघ आणि कुत्रा. ठीक आहे. म्हणजे हिंस्रक प्राणी. सो हे साधारण देशमध्ये येतं. साधारण म्हणजे आपण त्याला म्हणतो ग्रासलँड, जे रिजन असतात ना, सो ते नंतर आहे बघा. नंतर आहे महामृग. आता महामृग, कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. महामृग म्हणजे मोठ्या आकाराचे प्राणी. ते कोणते? रानडुक्कर, म्हैस, हत्ती, रानगाय, गेंडा. ठीक आहे. नंतर काय? जलचर पक्षी. जलचर पक्षी म्हणजे काय? तर पाण्यात राहणारे, म्हणजे पाण्यात राहणारे प्राण्यांपासून त्यांचा आहार मिळवणारे पक्षी. कोणकोणते? हंस आहे, बदक आहे, बगळा आहे, पाणकोंबडा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मत्स्यवर्ग, फिशेस. सो याच्यात काय? रोहित मासा, मगर, कासव, खेकडा, मासेचे टाईप सगळे. सो हे अनुप देशात येतात. ठीक आहे. अनुप देशामध्ये हे येतात. सो हे आपले आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये दिले की आता मांस. आता हे तुम्हाला कळलं कोणकोणत्या प्रदेशात कोणकोणते मांस, कोणकोणते प्राणी येतात हे तुम्हाला कळलं बेसिकली. आता बघा ती मांसाचं तुम्हाला काय फायदे आहे. सो बघा जांगल मांस. सो आता जांगल मांस कसे असतं? शीत लघु असतं, पित्तवर्धक असतं. ठीक आहे. मलबद्धता करणारे असते, वातवर्धक असते, आणि मृग आणि विष्कीर हे प्रतूत हे त्याच्यामध्ये येतात, आपण पाहिले बरोबर. त्यानंतर काय? आता बघा त्यानंतर आहे अनुप मास. अनुप मासमध्ये काय? ते कसे असतात? गुरु असतात, स्निग्ध असतात, शीत असतात, धातुवर्धक असतात, बल्ले असतात, बृहणकारक असतात. ठीक आहे. म्हणजे ताकद देणारे बेसिकली, आणि अभिसंधी हे असतात. ठीक आहे. याच्यामध्ये महामृग, जलचर आणि मत्स्य येतात. त्यानंतर साधारण मास. याच्यामध्ये काय होतं बघा? गुरु, उष्ण असतं, हे स्निग्ध असतं, मधुर असतं, उष्णवीर्याचं असतं, मूत्रल असतं, शक्तिवर्धक आहे, पित्तवर्धक आहे. याच्यामध्ये काय होतं? बिलेश आहे आणि प्रसहर. सो हे सगळे
आहे, म्हणजे त्या मांसच्या त्या प्राण्यांच्या मांसाच्या क्वालिटीज तिथे तुम्हाला सांगितले आहे. ठीक आहे. त्यानंतर निषिद्ध म्हणजे त्याज्य मांस, म्हणजे कोणते मांस खाऊ नये. हे बघा आयुर्वेदाने काय सांगितलं. मृत पशूचे मांस खाऊ नये, म्हणजे जे मेलेले प्राणी आहेत त्यांचे मांस खाऊ नये सांगितलेले आहे. बरोबर. त्यानंतर लठ्ठ, रोगग्रस्त, म्हणजे जे प्राणी एक्स्ट्रा फॅटी आहेत, जे रोगग्रस्त, ज्यांना काहीतरी डिसीज आहे. परत नंतर जो साप सर्प असतील, जे सर्पदंश झालेल्या पशूंचे मांस खाणे, म्हणजे ज्यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला आहे त्यांचे मांस खाऊ नये असे आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेले आहे. ठीक आहे. सो एवढे आपण बघितलेले वर्ग कोणकोणते. शुकधान्य, शिंबीधान्य, परत तृणधान्य, ठीक आहे, कृतान्न वर्ग, ठीक आहे, परत हे आपले मांस वर्ग. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे वर्ग बघूया. थँक्यू.